या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपण सर्वप्रथम TOTPने लॉग इन करायचं आहे आपल्या युजर आय डीनी आणि आपण त्या याच्यामध्ये लॉग इन झाल्यानंतर या अदर्सच्या कार्ड्समध्ये एक रोलआउटचं कार्ड आपल्याला मिळेल. रोलआउटला आपण क्लिक केल्यानंतर दुसरं एक रोलआउटचं सब कार्ड मिळेल, त्यामध्ये आपण जायचं आणि याच्यामध्ये मायग्रेशन साइन ऑफ नावाचा जो काही मेनू आहे त्याला आपण क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही बॅलन्स आहे इथं आपण पाहू शकतो. हे आपलं कालचं CSIचं क्लोजिंग बॅलन्स आहे. आपण गुरुकुंज आश्रम सब ऑफिसचं या ठिकाणी चेक करतो आहोत आणि जे काही बॅलन्स होतं CSIचं इकडे IT 2.0 मध्ये कोणतं मॅप झालं आहे ती पण अमाऊंट आलेली आहे. या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की हे दोन्हीचे दोन्ही बॅलन्सेस जे आहेत हे टॅली झाले पाहिजेत. आपण सारे BO नील केलेत म्हणून सगळ्या BOचे जे आहेत हे बॅलन्सेस नील आलेले आहेत. तर आपण याची खातरजमा करायची. जर का या दोन पॅरामीटरवरती आपलं ओके असेल याचा अर्थ आपलं गुरुकुंज आश्रमचं जे काही बॅलन्स आहे ते आपलं या ठिकाणी टॅली झालेलं आहे. तुम्ही याची एक्सेल जी आहे ते डाउनलोड करून ठेवू शकता. हे आपल्या ऑफिसला जसं तुम्ही या डाउनलोड एक्सेलला क्लिक कराल एक export.excel नावाची फाईल जनरेट होईल. हिला आपण सेव्ह करून ठेवायचं. तुम्हाला ज्या लोकेशनला वाटत असेल त्या लोकेशनला तुम्ही ती सेव्ह करून ठेवा आणि याला तुम्ही असं सेव्ह करून ठेवू शकता. यानंतर आपण खाली पाहू शकतो जे काही तुमचं पोस्टेज आणि स्टेशनरी आहे तर त्याच्या सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. काल तुम्ही जो काही पोस्टेज स्टेशनरीचा जो काही रिपोर्ट काढून ठेवलेला आहे त्याच्यासोबत तुम्ही सगळंच्या सगळं चेक करून ठेवा. यामध्ये CSIचं बॅलन्स आहे, हे तुमचं ॲक्च्युअल बॅलन्स आहे कालचं जे होतं ते, आणि तेच तिकडे IT 2.0 मध्ये म्हणजे आज ट्रान्सफर झालं की नाही याची आपण खातरजमा करायची आहे. आणि हा रिपोर्ट जो आहे हा सुद्धा आपण एक्सेल फॉर्मॅटमध्ये आपण डाउनलोड करून ठेवायचा आहे. इथे आपण पाहू शकतो सगळ्या जे काही आपले स्टॅम्प्स आहेत इन्क्लुडिंग तुमचे फिलॅटेली, पोस्टेज, रेव्हेन्यू हे सगळेच्या सगळे स्टॅम्प्स त्या ठिकाणी आलेले आहेत. जर का समजा तुम्हाला याच्यामध्ये जर का एखादा स्टॅम्प कॅटेगरी तुमच्याकडे आहे आणि ती जर का याच्यामध्ये इन्क्लूड नसेल तर तुम्ही त्या केसमध्ये ॲड सुद्धा या ठिकाणी करू शकणार आहात. या ठिकाणी आपण पाहू शकतो एक ॲडचा त्यांनी आपल्या टॅब दिलेला आहे. आता गुरुकुंज मोजरीचं जे काही स्टेटस आहे तो या ठिकाणी करेक्ट आहे, त्यामुळे त्यांना ॲडिशनली ॲड करायची गरज नाही. या ठिकाणी आपण पाहू शकतो जर का फिलॅटेलीचे काही स्टॅम्प्स असतील, अर्थात हा सब ऑफिसला तेवढा इश्यू येणार नाही कारण की फिलॅटेली ब्युरो आपले मॅक्झिमम टाइम्समध्ये हेड ऑफिसलाच आहेत किंवा GPOला वगैरे आपल्याला हा इश्यू येऊ शकतो. परंतु तरीसुद्धा जर का काही आपल्याकडे ॲज अ स्पेशल सिनेरिओमध्ये जर का काही तिकीट्स असतील तर ते सुद्धा आपण या ठिकाणाहून ॲड करू शकतो. इथं फिलॅटेली स्टॅम्प गुरुकुंज मोजरीकडे नाही आहेत म्हणून नील आहे. त्यानंतर IPOचा जो काही स्टॉक आहे, आपण आता इन्व्हेंटरीमध्ये स्टेशनरी पाहतोय, तर IPOचा जो काही स्टॉक आहे पूर्ण कॅटेगरी वाईज हा सुद्धा आपण एकदा चेक करून घ्यायचा आहे. कालचा जो काही बॅलन्सेस आहेत, टोटल नंबर ऑफ IPO फिजिकली तुम्ही तर काल मोजून ठेवलेलेच आहेत, त्यांचे जे काही स्टार्टिंग आणि सिरियल नंबर जे आहेत ते करेक्ट आहेत का नाहीत याची सुद्धा आपण खातरजमा करून घ्यायची आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो एक IPO 1 हा त्याचा प्रिफिक्स आहे, हा स्टार्टिंग सिरियल नंबर आहे आणि ही त्याची सिरीज आहे. तर साधारणतः त्यांनी जेवढ्या काही IPO आहेत ह्या IPO त्यांनी या ठिकाणी टाकलेले आहेत. तर आपण टाकलेले IPO म्हणजे आपला ॲक्च्युअल स्टॉक तो या ठिकाणी रिफ्लेक्ट झाला आहे की नाही याची आपण खातरजमा करायची आहे. टेक युअर ओन टाईम, आरामाने करा, कोणती चूक राहता कामा नये, कारण की आपल्यासाठी ही शेवटची संधी आहे जर का काही चुका होत असतील तर निस्तारण्याची. डेनॉमिनेशन एक वाले वेगवेगळ्या सिरीजचे असून ते वेगवेगळे दाखवले, कन्फ्यूज नको होऊ. टोटल अमाऊंट चेक करता. ओके. या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑफिस नेम गुरुकुंज SO आहे, त्यानंतर प्रॉडक्ट कोड IPO 1 आहे. याचा अर्थ असा की हा जो प्रॉडक्ट आहे ही 1 रुपयावाली IPO आहे. आता असंही होऊ शकेल तुमच्या ऑफिसमध्ये की 1 रुपयाच्या 2 बंडल आहेत आणि दोन्ही बंडल वेगवेगळे आहेत, करंट सिरीजचे नाही आहेत. तर जर का असं असेल तर तुम्ही त्या 2 एंट्रीज त्या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहेत. नाही तुम्ही टाकून द्याल की 100 IPO आपल्याजवळ आहेत, परंतु तुम्ही हे नंबर जर का चेक करणार नाही तर भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकते. तर जर का तुमच्याकडे एकाच डिनॉमिनेशनच्या जर का वेगवेगळे IPO असतील तर तुम्ही आहेत त्या पद्धतीनं किंवा तेवढ्या सिरीजच्या एंट्रीज तुम्हाला त्या प्रॉडक्टच्या अगेन्स्ट करायच्या आहेत. त्यानंतर आपण IPO 10चं डिनॉमिनेशन पाहतो, ते आपण करू शकतो. चेक करू. या ठिकाणी आपण पाहतो 100च्या बरोबर आहेत. सगळ्यात शेवटचा जो फिगर आहे तो आपला टोटल क्वांटिटी दाखवते तो की त्या बंडलमध्ये साधारणतः किती IPO आहेत. तर गुरुकुंज ऑफिसचं जे काही आपण चेक करतो त्या ठिकाणी सगळं त्यांचं हे होते. त्यानंतर हे ज्या अनडिलिव्हर्ड मनी ऑर्डर आहेत ही तुमच्याकडे आलेली आहे. 200 रुपयाची मनी ऑर्डर आहे, कदाचित ही जुनी सुद्धा असू शकते. मनी ऑर्डर चेक करताना थोडीशी अडचण घ्यायची, कदाचित ही जी आहे ही लेटेस्ट वाली सुद्धा असू शकते किंवा ही ओल्ड डेटेड सुद्धा असू शकते.
नाही हे आता करंटमध्ये तर नसेलच, कारण तिचा 10 अंकीच नंबर असतो, इतका मोठा नंबर नाही. हे नॉन सी एस आहे. हां, कोणी जर का काल बुक केलेले असतील समजा ते ह्या ज्या मनी ऑर्डर आहेत तुम्हाला कदाचित ह्या आज रिसिव्ह होणाऱ्या सुद्धा असू शकतात, किंवा काल ज्यांनी कोणी बुक केले असतील किंवा परवा दिवशी एखाद्याने बुक केली आणि सेंट्रल सर्व्हरवरनं ती आज ट्रान्समिट झाली तरी सुद्धा ह्या मनी ऑर्डर येऊ शकतात. आपण त्याचा जो काही आहे ही जी मनी ऑर्डर आहे हे आपण ट्रॅक करून घ्यायची. हा जो नंबर आहे हा एकदा चेक करून घ्या आणि ट्रॅकिंगला जाऊन बघा ही जी मनी ऑर्डर आहे ही कधी बुक झालेली आहे. ती जर का आता गेल्या 5-7 दिवसातली असेल तर तिला मायग्रेट होऊ द्या. तुम्ही सॅपमध्ये ही एकदा चेक करून घ्या की ही मनी ऑर्डर कधी बुक झाली आहे ते तर, आणि त्यानंतर मग आपल्याला तिचा जो काही स्टेटस आहे तो आपल्याला अपडेट करायचा आहे. ती जर का गेल्या 7 दिवसाची असेल आणि आपल्या ऑफिसमध्ये जर का डिलिव्हरीसाठी येत असेल तर ती येऊ द्यायची. पण ती जर का जुन्या डेटेडमधली असेल आणि जर का ट्रॅकिंग रिपोर्टनुसार किंवा आपल्या रेकॉर्डनुसार जर का ती डिलिव्हर्ड झाली असेल, पेड झाली असेल, तर तुम्ही तिला एक्सक्लूड सुद्धा या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी आपण पाहू शकतो अपडेट स्टेटस टू एक्सक्लूड नावाचा एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. एक्सक्लूड म्हटलं म्हणजे ही हिशोबात घेऊ नका, बाजूला काढून ठेवा. का तर ही ऑलरेडी डिलिव्हर्ड झालेली आहे. तर ह्या ज्या मनी ऑर्डर आहेत याचा आपण चेक करायचं आहे. त्यानंतर फ्रँकिंग मशीनचे जे काही बॅलन्सेस आहेत, ज्या सब ऑफिसला रिमोटली मॅनेज फ्रँकिंग मशीन्स असतील त्या लोकांसाठीचा हा विषय असेल. गुरुकुंज आश्रमला सध्या RFMS नाही आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांचे जे काही बॅलन्सेस आहेत ते आलेले नाही आहेत. परंतु जे काही मोठे मोठे ऑफिसेस आहेत, जसं आपण कॅम्प असेल, अमरावती HO असेल किंवा बाकीचे ऑफिसेस असतील की ज्या ठिकाणी फ्रँकिंग मशीन्स आहेत, तर त्यांचं जे काही बॅलन्स आहे ते बॅलन्स या ठिकाणी आलेलं असेल ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आहे. IPOचा जो स्टॉक आहे हा आपण एकदा डाउनलोड करून ठेवूयात. त्यानंतर BNPLचे जे काही ॲडव्हान्सेस आहेत ते सुद्धा असतील आणि नंतर आपल्याला जे काही कन्फर्मेशन आहे ती कन्फर्मेशन द्यायची आहे. ही जी मनी ऑर्डर समजा आता आपल्याला चेक करायची आहे, याचा जो स्टेटस आहे तो आपण आता अपडेट करतो आहोत. अपडेट स्टेटस टू एक्सक्लूडला आपण जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जी डिस्क्रिपन्सी आहे कशामुळे ही तुम्हाला नको आहे तर तुम्हाला दाखवायचं आहे ते डिलिव्हर्ड ॲट BO बट डिडंट अप्लाइड इन CSI, की हे BOला डिलिव्हर्ड झाली परंतु ती अपडेट न झाल्यामुळे ती आलेली आहे, किंवा डिलिव्हर्ड बाय पोस्टमन. तर आपण त्याचा जो काही स्टेटस आहे तो एकदा चेक करायचा CSI मध्ये किंवा तुमच्या MIS सर्व्हरवरती आणि त्याला आपण साइन ऑफ द्यायचा आहे, किंवा त्याची जी काही डिस्क्रिपन्सी आहे ती आपल्याला अपडेट करायची आहे. काल आलेली आहे ना, डिलिव्हर्ड आहे का मग? पण मग म्हणजे ते आपल्याला येऊ द्या, समजा आपल्याला कॅन्सल करायचे. हां नाही बस सोडून द्यायची माहिती, हे आपण सोडून द्यायचं ते. आता ही जी मनी ऑर्डर 2 दिवसा अगोदर बुक झाली आहे याचा अर्थ आता ही API मध्ये आपल्याला समजा ती डिलिव्हर्ड करायची आहे, त्याच्यामुळे आता ही आपल्याला ठेवायची आहे. ही जर का डिलिव्हर्ड झाली असती तर आपण हिला याच्यातून बायपास करून टाकलं असतं की BOला डिलिव्हर्ड झाली किंवा पोस्टमननं डिलिव्हर्ड केली. ही आपल्याकडे येणारीच आहे, त्याच्यामुळे आपण ही ठेवतो आहोत. अशा पद्धतीनं जे काही आहेत समजा हे आपलं सगळंच्या सगळं चेक झालेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक जो साइन ऑफ मायग्रेशनचा जो साइन ऑफ आहे त्याच्या टिकला आपण टिक करायचा आहे आणि खाली जो आहे याची एक जे PDF आहे ती जनरेट करून ठेवायची आपल्याला साइन ऑफची. आणि जी साइन ऑफची जी प्रिंटआउट आहे ती अशा पद्धतीने ओपन होईल आपल्याकडे. आपण सगळा व्हेरीफाय केलेला डेटा ओपन होईल आणि त्यानंतर आपण त्याच्यावर सही शिक्का करून डिव्हिजन ऑफिसला तुम्हाला हे पाठवून द्यायचं आहे ॲज अ फिजिकल रेकॉर्ड हार्ड कॉपी, आणि सिस्टममध्ये तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये या मायग्रेटेड साइन ऑफ कन्फर्मेशनला क्लिक करायचं आहे. 1 मिनिट, हे म्हणजे सर्व चेक केलं, प्रिंट आउट काढल्यानंतर एकदा पुन्हा चेक करा आणि ते कन्फर्मेशन असेल तरच हे मायग्रेशन साइन ऑफ द्या. ओके. एक आणि सूचना सरांनी सांगितले की जेव्हा आपण PDF डाउनलोड केली ते PDF जी काही डाउनलोड केली आपण म्हणजे ही PDF, तर ही PDF तुम्ही फिजिकली चेक करा पुन्हा तुमच्या रेकॉर्डशी. तुमचं समाधान झालं पाहिजे. जे काही फिगर्स याच्यामध्ये आहेत तेच फिगर आपल्या इथं फिजिकली असले पाहिजेत, सगळे फिगर इंटॅक्ट असले पाहिजेत. त्यानंतरच आपल्याला हा जो फायनल साइन ऑफ आहे अलॉंग विथ ऑफिसर इन्चार्जच्या सही शिक्क्यानिशी हा डिव्हिजन ऑफिसला हार्ड कॉपीजमध्ये पाठवायचा आहे आणि सिस्टममध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला कन्फर्मेशन द्यायची आहे. पहिल्यांदा तुम्ही एकदा चेक करून घ्या, प्रिंटआउट काढा आणि तुमच्या फिजिकल रेकॉर्डची टॅली झाल्यानंतर तुम्ही हा मायग्रेटेडचा जो काही साइन ऑफ आहे त्याचं कन्फर्मेशन द्यायचं आहे. मला असं वाटतं तुमच्या सर्वांचं समाधान झालं असेल. आणि जर का काही असेल तर जर का समजा तुमच्याकडे BNPLचे आणि ॲडव्हान्स कस्टमरचे असतील तर त्यांचे सुद्धा बॅलन्सेस या ठिकाणी आलेले असतील. आता ज्या ठिकाणी जर का काही इश्यू असेल, फॉर एक्झाम्पल जे काही आपले ॲडव्हान्स कस्टमर असतील त्यांच्या बॅलन्समध्ये जर का डिफरन्स असेल तर त्या डिस्क्रिपन्सीमध्ये तुम्ही ते ॲडजस्ट करू शकणार आहात, तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. हां बरोबर, फ्रँकिंग मशीन्समध्ये सुद्धा जर का काही चेंजेस असतील तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकणार आहात. तर या व्हिडिओची लंबी जे काही आहे व लेंथ ही
या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे सगळ्यात शेवटी जो आपल्याला कन्फर्मेशन द्यायचं आहे सगळ्यात शेवटी. त्यानंतर कन्फर्म केल्यानंतर मायग्रेशन साइन ऑफ इज सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. याचा सुद्धा आपण एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट आपल्या रेकॉर्डला सुद्धा ठेवायचा आहे आणि डिव्हिजनला ग्रुपवरती सुद्धा शेअर करायचा आहे जेणेकरून टीमला कळेल की या ऑफिसर्सनी सबमिट केलंय. अशा पद्धतीनं आपल्याला सर्वांना साइन ऑफ करायचे आहेत. धन्यवाद आपल्या सर्वांचे.